तो फोन लावला होता इथं ही करायला, क्लिप गेलं कारण वाऱ्याने फोनच पडला नाही ना मित्रांनो. तर फायनली आपण आता इथनं निघतोय मित्रांनो. जेवढं लक्ष जाईल ना तेवढं हे आपल्याला ओसाड रेगिस्तानी हेच दिसतात डोंगर, बाकी त्याच्या पलीकडं काहीच दिसत नाही भाऊ. ये पानी कैसा है, बारिश का बचा हुआ है, का टैंकर डाला है? कितनी बकरी है भाई? बकरी 500-700 है. अभी तो ये कम दिख रही है. अभी आएगी दूर से. मित्रांनो तो समोर बघा कसलं डेंजर आंधी आली. आंधी दिसते का तुम्हाला? राजस्थानमधली आंधी. राजस्थानमध्ये इतकं खतरनाक वारं सुटलंय ना की येते नाही वे डायरेक्ट त्या साईडवर नाही ह्या साईडवर येते. इतकं वारं सुटलंय. इकडची बघा इकडची रीती सगळी इकडे उडून चाललेली अशा प्रकारे आणि इकडे येऊन अशी साठती. हो मित्रांनो काय माहिती पण इथं राजस्थानमध्ये आल्यापासून मला डोळा लगेच लागतोय, झोप लगेच लागते. इथं लई खतरनाक हवा आहे, झोपच लागते गाडी चालवताना. ऑइल लिकेज होते का खून गिर रहा है, गाड़ी का खून गिर रहा है. गाड़ी जैसलमेर सिटी किधर है? मित्रांनो फायनली गोल्डन सिटी जैसलमेर मध्ये पोहोचलेलो आहे आणि ह्या ट्रिपमध्ये पहिल्यांदाच हॉटेल रूमला राहतोय. मी AC रूम मध्ये आता आणि फ्री मध्येच आहे म्हणजे थोडक्यात. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हाय आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा दिवस आहे 41वा. तर 41व्या दिवशी आपण आहे, आता पाहू शकताय आपण आहे भारत पाकिस्तान बॉर्डरवरचं शेवटचं गाव तनोड या गावामध्ये. आणि तनोड या गावामध्येच ते मंदिर आहे जिथं नव्हे 450 बॉम्ब पडले होते, त्यातील एक पण बॉम्ब फुटला नाही. अशा प्रकारचं माताचं मंदिर आहे. त्याला हे जे सैनिकांची रक्षक देवी म्हणून पण ओळखलं जातं. त्याचा ब्लॉग तुम्ही काल आलाय तो पाहिला नसेल तर नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशीच माहिती जाणून घेण्यासाठी. आणि एक लाईक करा मित्रांनो. पाहतात किती लोक लाईक किती केवढीशे येतात तर लाईक पण करत जा. लाईक केल्यावर जरा बरं वाटतं. कमेंट बॉक्समध्ये तुमचे काय मत असतील ते टाकत जा. मी वाचतो सगळ्यांच्या कमेंट, रिप्लाय नाही द्यायला जमलं ते कमेंट वाचत असतो. तर अशा पद्धतीने आहे आजचा प्रवास तनोड माता मंदिरापासूनच कळतोय मित्रांनो. हे पाहू शकताय तनोडचं हे धर्मशाळा होती, तिकडं मंदिर आहे आणि इथं राहण्याची सोय होती. तिथं राहण्यासाठी AC रूम 1000 रुपयाला आहे, नॉन AC रूम 300 रुपयाला आहे आणि हॉल फुकाटे. हॉलमध्ये काय AC फुल AC 3-4 AC लावलेले असतात. आणि फक्त तुम्हाला गादी घ्यायची असेल ना तुमचं आधार कार्ड जमा करायचं आणि सकाळी गादी जमा केली की आधार कार्ड घेऊन यायचं. असं एवढंच एक प्रोसेस. पैसे काही द्यायचं नाही कारण हे सगळं मंदिर नाही आर्मीच्या अंडर आहे. चला आता हे सगळं सामान आणलंय, आता सगळं गाडीला बांधूया. 2 दिवसानंतर मी गाडी ही करतोय. गाडी बघा 2 दिवसापासून एका जागा उभी आहे तर रेगिस्तानच्या ह्यानी धूळ कसली बसली ही बघा. रेगिस्तानची माती. मला आल्या त्या दिवशी लई भीती घातली म्हणे ही गायन बियन कपडेन फाडत्याला बॅग काढून ठेवा असं करा तसं करा, पण काहीच नाही झालं. चलो मित्रांनो तर फायनली निघतो इथं पाहू शकता BSF हॉस्पिटल फ्री मोफत इलाज आहे समजा कुणाला यात्रीला पण आणि आपले आर्मी जवान आहे पण. आपलं काय झालं मेन म्हणजे आपला झेंडा फ्लॅग होता ना तो फ्लॅग हवेने उडून गेला अशा पद्धतीने झालं. तर आपण आता पहिले एक फोटो काढूया तनोड माता मंदिरापाशी. सकाळ नाश्त्याचं नाही उघडलं काय. ओके चलो आपण आता रामगडला नाश्ता करूया. इथनं मॅप लाव रामगडचा. ओके मित्रांनो तर फायनली आपण आता इथनं निघतोय श्री मातोश्री तनोड रॉय मंदिर. तर सगळं मंदिर BSFच्या अंडर होतं. आपलं सकाळ फोटो वगैरे काढून आपण पुढच्या प्रवासाला निघालो. आपले एक सर भेटले होते, काल बी भेटले होते, परवा बी भेटले होते. त्यांना भेटून चांगलं वाटलं. आपल्याला काय करायचं चला जाऊया. बरोबर 6:30ला प्रवास चालू केला आहे कारण आरती चालू होती. आरती 5:30 ते 6:30 असते. एक तास आरती इथं. हो इतकं खतरनाक मंदिर आहे. 1 तास आरती चालते इथली. इथनं खाली जायचं आपल्याला बहुतेक. तिकडून आपण आलो होतो लुंगीवाला ना. आपल्याला आता जायचं रामगड मार्गे जैसलमेरला. 122 किलोमीटरचा रोड आहे. बघूया कसं होतंय. चलो मित्रांनो तर चला जाऊया. इकडे ATM BTM सगळी सुविधा आहे. तिथं लई मोठा चौक आहे
हा किशनगडला जातो, हा लुंगीवाल्याला जातो आणि हा समोर तनोडला जातो आणि बॉर्डरला जातो. अशा पद्धतीचं आहे. तर आपण चाललोय किशनगड. किशनगड मध्ये रामगडला चाललोय आपण. रामगड होय ना जैसलमेर. मित्रांनो, जेवढं लक्ष जाईल ना तेवढं हे आपल्याला ओसाड रेगिस्तानी हेच दिसतात डोंगर. बाकी त्याच्या पलीकडं काहीच दिसत नाही भाऊ. इथं मनुष्य नावाचा प्राणी डायरेक्ट 50 किलोमीटर नंतर दिसते. पाहू शकता रेतीची डोंगर. मित्रांनो पाहू शकताय बकरी. भाई छोड़ने जा रहा है क्या? अशा प्रकारे बकरी सोडायला चाललाय भाऊ. हाँ किधर बैठेगा, जगह नहीं है यार. मित्रांनो भाऊने हात केला होता. मित्रांनो तो फोन लावला होता इथं ही करायला, क्लिप घ्यायला एक, आणि वाऱ्याने फोनच पडला. ग लय स्ट्रगल भाऊ, फुटला नाही ना. आता उंची कमी करतो त्याची, म्हणजे पडायचं नाही. अशी क्लिप घ्यायची मला रोड होय ना जाताना. मित्रांनो हे बघा, सकाळ सकाळच आज इतकं खतरनाक वार सुटले ना, सगळं माती होती. आणि गाव आलं ना, गाव आल्यानंतर एकदम सुंदर अशी रेत दिसती. तिथं नाही वे झाडं बिड्या नसतात त्या रेगिस्तानमध्ये. तिथं जागेवर कसली दूर उडती. क्या भाई बकरियों को पानी पिला रहे हो क्या? बकरियों को पानी पिला रहे हो? दोपहर को नहीं पीती क्या? दोपहर को पीती है क्या, सुबह ही पीती है खाली? सुबह ही पीती है. दोपहर को नहीं पीती है बकरी. अभी इसको पानी पिला के भेज दोगे जंगल में? ये पानी कैसा है, बारिश का बचा हुआ है, क्या टैंकर डाला है? टैंकर डाला है. टैंकर डाला है. ये गवर्नमेंट का है क्या खुद का है आपका? है? सरकारी है क्या खुद का है? हमारा खुद का है. खुद का है. कितनी बकरी है भाई? बकरी 500-700 है. अभी तो ये कम दिख रही है. अभी आएगी, दूर से आ रही है. ओके ओके. इधर से आ रही है, कोई इधर से आ रही है. आ रही उधर से, दिख उधर से दिख रही है. पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे बकऱ्यांना पाणी दाखवलं जातं इथे. मित्रांनो, तर रोडच्या कडेला मला एक झोपडी दिसली. तर झोपडी जवळ येऊन पाहिली तर बकऱ्याची पिल्लं डालण्यासाठी केलेली, तार लावली आणि वयना सावली पकडायची केलेली. ही दिसतात का ही झाडं? त्या झाडांच्या काड्या काढून त्याच्यापासून झोपडी बनवतात. तिथं ती दिसते का बेट, ती बेट सुकून त्यापासून झोपडी बनवतात. अशा पद्धतीचं आहे. चलो, कोणच नाही आहे रोडला. एक चोरीच आहे गाडी, एक चोरी थोडक्यात. मित्रांनो तर पहा किती बकरी. मित्रांनो, तुम्ही आत्ता राजस्थानमध्ये आहे. राजस्थानमध्ये इतकं खतरनाक वारं सुटलंय ना की रेती नाही वे डायरेक्ट
त्या साईटवर नाही ह्या साईटवर येते. इतकं वारं सुटलंय. इकडची बघा, इकडची रेती सगळी इकडे उडून चाललेली आहे अशा प्रकारे, आणि इकडे येऊन अशी साठती. हो, दिसतंय का तुम्हाला कॅमेऱ्यात? काय दिसायचंय? मला नाही वाटत कॅमेऱ्यात दिसत असं. डेंजर अशी रेती उड. मित्रांनो, मी आहे राजस्थानच्या थारच्या वाळवंटामध्ये, आणि मित्रांनो ह्या वाळवंटामध्ये नाही वादळी वारे सुटते, आणि एका जागेवर नाही रेती, जी वाळवंटाची रेती ना ती दुसऱ्या जागेवर वाहती. आत्ताच असं वाऱ्याची झुळूक आली होती मित्रांनो. आत्ताच इतकी डेंजर वाऱ्याची झुळूक आली होती की सगळी माती नवी अशी रोडवर न पळत होती. आता ह्या कॅमेऱ्यात दिसते का नाही अजून पण येते, पण एवढं नाही येत. मग अशी लई जोरात आले होते, इतकं खतरनाक आले होते. तर त्याचा व्हिडिओ मी मोबाईलमध्ये काढला, ह्याच्यावरती मी ओव्हरलॅप करत. इकडं बघा अजून पण येते अशा पद्धतीने, आणि एका साईडवर येऊन दुसऱ्या साईडला येऊन साचतंय अशा पद्धतीने. तर जे वाळवंट असतंय ते वाळवंटातले जे चढ उतार असतात ना ते कायम बदलत असतात. जसं वाऱ्याने माती एका जागेवर जाऊन दुसऱ्या जागेवर साचत असते अशा पद्धतीने. आणि ह्या रोडला नाही वे तुम्ही विदाऊट हेल्मेटचा प्रवासच करू शकत नाही मित्रांनो. तर काय होतंय, हेल्मेट नसलं ना तर सगळं तोंडात माती जाते, ही कंटिन्यू माती येत असते. गाडी 40-50च्या वरती जातच नाही अशा पद्धतीने आहे. तर चला करूया प्रवास. आपण आज तनोडबंद निघालोय, आणि आपण निघालोय आता जैसलमेर सिटीच्या दिशेने. अशा पद्धतीचा प्रवास चालू आहे आपला. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नाही कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर. मित्रांनो, कसलं खतरनाक चाललंय वादळाला काय. चला, इथनं निघलं पाहिजे. मित्रांनो, तर इथं टँकर भरायचा चाललाय. तर टँकरला पाणी येतंय कुठनं ते विचारू आपण. भाई, ये पानी किधर से आ रहा है? कुएं से क्या? कुएं में गवर्नमेंट का पानी डाला हुआ है क्या? हाँ, पत्थरों मतलब जमीन से पानी आ रहा है क्या? एक ही कुएं को पानी है क्या इधर? एक ही कुएं को पानी है क्या? पीने लायक है क्या? बाकी वो नहर का पानी आता है वो किधर से बहते है? आगे। अभी ये आप क्या टैंकर भर के बेचते हैं क्या घर के लिए? चाहे ड्रिप का है क्या? BRO का है क्या? ओके ओके. मग वो जो कुआ है वो पर BRO का है क्या? नहीं सर, ये लोकल है सर. किसान का है? जी सर. किसान से खरीदते रहेंगे ना फिर? कितना? 500 रुपये इससे टैंकर? ओके ओके. कितने टैंकर भरते हैं दिन में? हमारा तो एक ही रुपये कैन के लिए लेके जाते हैं. ओके ओके. नहीं नहीं, ये कुएं से कितने टैंकर भरते हैं? ये तो सब काफ़ी पानी के हिसाब से है, पानी का लेवल कैसे है. ओके ओके. पानी है वो फिर कम काफ़ी बढ़ जाते हैं. हाँ, चलो. आपका आर्मी में हो क्या? ओके ओके. चलो, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. और सर क्या सेवा करें आपकी? क्या नहीं, अभी जा रहा हूँ मैं रामगढ़. ओके बाकी. हमारा भी बनने वाला है बस. हाँ, ये अपना रामगढ़ में नाश्ता करने का मिल जाएगा ना? जी जी सर, काफ़ी है. ओके ओके. बाईपास सिटी से चला जाओ, बाईपास देने की जरूरत नहीं. सर सीधे चले जाना, सीधे ही ओके ऊपर से ओके ओके. चलो. नीचे रास्ता है. हाँ हाँ, थैंक यू. कितना 5 HP का मोटर है क्या? कितना बड़ा मोटर है? मोटर जनरेटर है सर. ओके ओके. चलो चलो, थँक यू. मित्रांनो, तर मी आहे आता राजस्थानच्या थार वाळवंटामध्ये, आणि आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. ती पण पॅशन प्रो गाडीवर तिकडे पाहू शकताय. तर मित्रांनो, भरपूर जणांना प्रश्न असेल की भाऊ तू राजस्थानच्या रेगिस्तानमध्ये येतं, रेगिस्तानमध्ये बकरी आणि गाया पाळतात लोक, पण त्याच्या व्यतिरिक्त लोक शेती करतात का नाही? तर मित्रांनो, हे ते पण रेगिस्तानी मातीवर शेती होती. आता ही माती पाहताय ना खाली, ह्या मातीवर शेती होती मित्रांनो. तर इथं प्रामुख्याने नाही पावसाच्या जीवावर शेती होती, आणि त्यामध्ये 3च पिकं केली जातात: बाजरी, गवार आणि मूग. तर मित्रांनो, त्यातले बाजरी हा जास्त प्रमाणात केले जातं. आता इथं जुलैमध्ये पाऊस पडतो. जुलैमध्ये पाऊस पडला ना, पहिल्या पावसावर असं काही काहींनी रान तयार करून ठेवलेलं आहे, पाहू शकता अशा प्रकारे काकऱ्या मारून, आणि काही काहींचं असं मोकळंच आहे. तर हे झालं ना, पावसाळ्यात जुलैमध्ये पेरतात, आणि पावसाच्या जीवावर गवार, मूग आणि बाजरीची पिकं घेतली जातात मित्रांनो. आणि त्यामध्ये गवार आपल्याकडे कसं आपण विकण्यासाठी करतो, इथं नाही, गवाराच्या बियासाठी करतात, म्हणजे दाण्यासाठी गवार केली जाते अशा प्रकारे.
राजस्थानच्या रेगिस्तानमध्ये शेती केली जाते. तर मित्रांनो अशा प्रकारे राजस्थानच्या रेगिस्तानमध्ये शेती केली जाते. आता आपण बरोबर उन्हाळ्यात आलोय. जर सीझनला आलो असतो तर तुम्हाला शेती कशी असते ती पण दाखवली असती. मित्रांनो असंच नाही आहे, इथं सपाट दिसतंय म्हणून तुम्हाला वाटत असेल इथं शेत आहे. डोंगरावर पण लोक नाही वे अशी मातीची डोंगरं असतात ना, त्याला पण काकड्या पाळी मारतात आणि त्याच्यावर पण फिरून टाकतात. कारण इथं पाणी द्यायचा प्रश्नच नाही भाऊ, कुठंच इथं पाणीच नाही आहे. त्यामुळे जे पण येईल ते पावसाच्या जीवावर येईल अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. काय आहे आजच्या गावात काय आहे? रेगिस्तान इज नॉट फॉर बिगिनर. मित्रांनो तर मेन हायवे सोडून आपण बायपास घेतला. हे बघू शकता ही नियर, ह्याच्यामुळं नाही वे सगळीकडे पाणी नाही तर पाणी नाही. रामगढ़ के अंदर यही जाता है ना सर, ये नियर को पाणी किधर से आता है? मित्रांनो तर रामगडला पोहोचलोय राजस्थानमधील. आता इथं नाश्ता करायला काय कचोरीचं असेल, दुसरं काय नसणार इथं. कचोरी सोडून दुसरं काय भेटत नाही इथं. चला करूया नाश्ता. मित्रांनो तर नाश्ता काय थांबलोय, कचोरी खातोय. 30 रुपयाला कचोरी. मग जास्त ओव्हर एक्सपेन्सिव्ह वाटते मला, बाकी काय नाही. राजस्थानमध्ये कचोरीच भेटते खाण्यासाठी जास्त. करून घेऊया आता पाहू पुढून. भाई पानी बहने का था नहीं, कहाँ कैंड में बहने का था. हो जाएगा क्या ऐसे ही? खोलना पड़ेगा उसको? यहाँ किधर लगा रहे हो? नहीं नहीं, खोलना पड़ेगा क्या, ऐसा चला जाएगा डायरेक्ट? ये झंडा था वो गिर गया. वो तो मतलब अभी क्या कर भाई को क्या घुमा रहे किसी नहीं हाँ, ये उधर लाता हूँ ना पाइप के पास. और आने दे थोड़ी इस साइड आने. थँक्यू. थैंक यू. तो फायनली परत आपण हायवेला पोचलोय. आता आपण गावात गेलो होतो तर नाश्ता केला आणि आता आपण परत हायवेला आलेलो गाडी रिझर्व लागली आणि पेट्रोल पंप भेटला असे झाले गोष्ट. तर चला टाकूया पेट्रोल. 114 रुपये इथं. भाई 300 का 300. तो एकदम खतरनाक असं वारं सुटलंय भाऊ. वाव वाव मित्रांनो, ते एकदम खतरनाक असं वारं आहे. आणि असं वारं नाही इकडं दाखवतोय. आंधी आंधी म्हणते तिथं, आंधी आ गई आंधी. मित्रांनो पावसाचं मोसम तयार होतंय त्यामुळे आंधी आली. मित्रांनो तर समोर बघा कसलं डेंजर आंधी आली. आंधी दिसते का तुम्हाला? राजस्थानमधली आंधी सगळीकडं नुसती दूर दूर उडती. लई डेंजर. आणि गाडी नाही अशी टिल्ट चालली, टिल्ट अशी नाही चालली, अशी अशी चालली. हवा इतकी जोरात येते. आंधी तूफानों से हमने किए मित्रांनो तर राजस्थानमध्ये पाहू शकताय तुम्ही की खडी पण जी आहे ना ती सगळी पांढरी किंवा भुऱ्या कलरची म्हणू शकताय तुम्ही. तर मित्रांनो इथं निघणारे दगड नाही, आपल्याकडे काळे पाषाण निघत नाही आहे, असे पांढरे कलरफुल दगड निघतात. मग त्यापासून जे खडी मटेरियल तयार होतं ना ते पण अशाच प्रकारचं तयार होतं आहे. ज्या कलरचं दगड त्या प्रकारचंच मटेरियल तयार होतं आहे. ओके चलो
मित्रांनो काय माहिती पण इथं राजस्थानमध्ये आल्यापासून मला डोळा लगेच लागतोय, झोप लगेच लागते. इथं लई खतरनाक हवा आहे, झोपच लागते गाडी चालवताना. आता झोप लागली होती म्हणून थांबलो होतो एका जागेवर. आता परत निघालोय पुढच्या प्रवासाला. जरा मोबाईल चालवला थोडा वेळ तर झोप गेली. मित्रांनो खाली तर एवढं वारं लागतंय ना, पवन चक्की एक बी का फिरा नाही, काय कळलं नाही मला. एक बी फिरताना दिसा एक बी. खाली तर इतकं भयंकर वारं लागतं. मित्रांनो तर एका ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो. इथं पाहू शकता, इथं बाज टाकली होती आणि म्हणजे एका पेट्रोल पंपावर आलो होतो तर इथं बाज ऑलरेडी टाकलेली होती. तर इथं येऊन बसलो तर गाडीचं ऑइल लिकेज होते. चेनला पण ऑइल नाही केलं मी एवढं, तर हे ऑइल इंजिनमधलंच लिकेज होते. पूर्ण होते काय होतं चेक करायला लागेल. पाहू शकते गाडी का खून गिर रहा है, गाड़ी का खून गिर रहा है, गाडी बीमार हो गई है. तर मित्रांनो बघूया काय होते. आता निघतोय ना, व्हिडिओ एडिट करायसाठी थांबलो होतो. जैसलमेर 31 किलोमीटर राहिले मित्रांनो. जोधपूर 309 किलोमीटर, म्हणजे जैसलमेरपासून जोधपूर 280 किलोमीटर आहे. ओके चलो मित्रांनो. जसं जैसलमेरच्या जवळ येत आलं की तसं रेगिस्तान खतम होत चाललंय आणि आपलं नॉर्मल ये लागलंय, माळरान असताना तसं ये लागलंय. इकडं पण बघा, इकडं दगडी निघतात. ही बघा ही डोंगर सगळी दगडाची. मित्रांनो तर हे पाहू शकता, इथं आपल्याला प्लांट लागलाय जे डांबरीला हाताळतो ना आपण खाली लेअर, त्यासाठी पाहू शकता इथं. त्यामुळे इथली डांबरी नाही काळी दिसत नाही, तांबडत दिसते. अशा पद्धतीने हे बघा, हे सगळे जैसलमेर दगडापासून खडी तयार केलेली दिसते का तुम्हाला. अशा पद्धतीने जिकडं जेवढी बांधकाम आहे तेवढी सगळी जैसलमेर दगडापासूनच आहे. आणि ह्या दगडाची बांधकाम जवळपास 1.5 फुटी असते, म्हणजे आपण डबर बांधकाम करतो ना त्या टाईपमध्ये. त्यामुळं ह्याला प्लॅस्टर करायची गरज नाही पडत. मित्रांनो तर पाहू शकताय नुसत्या पवन चक्क्या दिसतात, पण ह्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे. छोट्या दिसतात, छोट्या थोड्या कसले कर फिरतात. डायरेक्शनवर पण डिपेंड आहे की किती स्पीड आहे काय आहे. जेवायला थांबायचं होतं पण जेवणात इथं हाफ आयटमच नाही आहे, डायरेक्ट फुल आहे. शेवभाजी फुल, सगळं फुलंच आहे. चला पुढं बघूया काय ते. काय तर जैसलमेरमध्ये जाऊन जेवण करूया. जेवण मित्रांनो तर फायनली जैसलमेरमध्ये पोचलो. तर पाहू शकता जैसलमेर दगडं दिसतात, याच्या पट्ट्या काढलेल्या आहेत. आणि इथं डोंगर हिकट केला आहे, तर याच्यात मातीच निघाली आणि कुठं कुठं दगडी निघल्यात. त्या दगडापासूनच ही घरं बिरं बनवली जातात. अशा पद्धतीचं आहे. जैसलमेर सिटी किधर है? जैसलमेर सिटी आगे से खाना खाने के लिए ढाबा किधर मिलेगा? होटल मंडी चौराहे पे, इधर ट्रांसपोर्ट नगर चौराहे पे. इस पे इधर नहीं मिलेगा क्या? अरे इधर का तो मुझे भी नहीं पता. कितना दूर है आगे? 3-4 किलोमीटर है. ट्रांसपोर्ट नगर चौराहे पूछ लेना. अंदर होगा ना? अंदर तो मित्रांनो इथंच हॉटेल भेटलं आपल्याला पहिलं, तर जेवण करू आपण. मित्रांनो तर फायनली जैसलमेरमध्ये पोहोचलोय आता आणि इथं जेवायला थांबलो एका हॉटेलमध्ये. जेवण वगैरे करूया. इथं काय काय पर्यटन स्थळ आहे ते पाहूया आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. आजच्या मुक्काम जैसलमेरमध्येच काय नाही, आपण बघूया जैसलमेरमध्ये काय काय आहे. मित्रांनो तर फायनली आपण नाही जैसलमेरला पोहोचलोय आणि दुपारची वेळ झाली. जेवणासाठी थांबलो होतो तर आपली शेवभाजी घेतली फेवरेट आणि त्यानंतर घेतले आपल्या रोट्या.
एक नंबर लागतंय. तर चला जेवण करूया आणि मग आपल्या तुम्हाला जैसलमेर दाखवतो आज. तर जेवण वगैरे झालंय आता आणि आता निघालोय. राहायची सोय होती बहुतेक इथं हॉटेल रूम, राहायची सोय होती इथं. आपण जे ह्याला डेझर्टला गेलो होतो ना ज्या रेस्टॉरंटमध्ये, तिथंच होती, त्यांचंच इथं हॉटेल आहे. तर बघूया कसं होतंय. मित्रांनो निवाऱ्याला बसलं आणि परत प्रवासाला निघालं ना, लय घाण भयंकर गरम होते. तर आता बघूया काय होतंय. इथपर्यंत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे रोड होते, आता इथनं परत जयपूर गव्हर्नमेंटचे रोड चालू आहेत. आपल्याला इथं राहायची व्यवस्था होती, रूम देतात का काय माहिती काय होतंय. जैसलमेरमध्ये पोचलोय आणि हे हॉटेल पाहू शकताय, वाशिफा पॅलेस म्हणून आहे. जे आपलं तुम्हाला थार रिसॉर्ट पाहिलं तुम्ही तसंच इथं हॉटेल आहे. तर ह्या हॉटेलमध्ये थांबणार आहे. तर गाडी इथं लावली, भाऊने एक रूम देतो 104. बघूया रिसेप्शनवर भाऊ आहे. रूम कसं आहे बघूया आपण. खोलो बाईने रूम खोलली. अशा प्रकारची रूम आहे मित्रांनो, एकदम क्लिअर. टॉयलेट बाथरूम एकदम मस्त आहे. भाई AC वगैरे चालत आहे. ओके मित्रांनो, एकदम टॉप क्लास दिसतंय सगळं. मला कितने रूम आहे भाई आपके पास? हां 15 आहे का? तर मित्रांनो ठीक आहे. आता तुम्हाला मी थोडा आराम करतो. उद्या सकाळी जाताना रील काढतोय जाऊ कसं आहे काय आहे काय नाही. हॉटेलमध्ये आलोय आता. सगळ्याच बॅग सोडतोय आज. लई दिवसातनं बॅग सोडलेत. कारण काय झालं आहे, बॅग सोडायला मुहूर्तच नव्हता भेटत आपल्या. तर बॅग सोडल्यात आता आणि हॉटेलमध्येच आजची राहायची व्यवस्था झाली, काय अडचण नाही. तर चला आज निवांत आराम करू असा माझा विचार आहे. बघूया कसं होते. मित्रांनो तर फायनली रूममध्ये आलो आहे आणि ह्या ट्रिपमध्ये पहिल्यांदाच हॉटेल रूमला राहतोय, ते पण आपल्याला एका जे हे थार ड्रेस. तर मित्रांनो ते पण आपण जे थार रिसॉर्ट होतं ना तिथं थांबलो होतो. त्यांच्या मालकाने रूम अरेंज करून दिलेली अशा प्रकारे आहे. तिथं पण आपली जी जिब राईट वगैरे होती ती सगळी फ्रीमध्ये करून दिली होती. अशा प्रकारे मिरर वगैरे आहे. तो व्हिडिओ एडिट करतो यूट्यूबचा आणि टाकतो. मग बघूया काय करायचं. मित्रांनो तर आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलोय त्यांनी जेवण अरेंज केलंय, पाहू शकताय. डाळ, बटाट्याची भाजी, रोट्या आणि कांदा अशा प्रकारचं जेवण आहे. पाणी बॉटल पण दिलेली. तर अशा प्रकारे चांगली व्यवस्था झाली. हॉटेल रूममध्ये पण राहिलो, AC BC पण चालू आहे. एकदम थंड हवा लागते आणि भारी वाटते. तर चला जेवण करतो, मग सांगतो तुम्हाला इथली कहाणी. हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे 41वा. तर 41व्या दिवशी मी आहे आता जैसलमेरमध्ये, राजस्थानमध्ये जैसलमेर सिटीत आहे मित्रांनो. 41 दिवस झाले, मी एक दिवस पण हॉटेलला राहिलो नव्हतो. तर मित्रांनो फायनली आज मी हॉटेलला राहिलेलो आहे जैसलमेर सिटीमध्ये. तर मित्रांनो आपल्या आजच्या राहण्याची व्यवस्था नव्हे, जे आपले थार रिसॉर्टला आपण गेलो होतो ना तिथे एक सर होते, त्यांची माझी ओळख झाली होती. तर मी संपूर्ण भारत यात्रा करतोय हे त्यांना कळल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. ते महादेवांचे भक्त होते. तर त्यांनी मला नव्हे त्या रिसॉर्टमध्ये मी ज्या ॲक्टिव्हिटी होत्या म्हणजे थार जीप सफारी होती, कॅमल सफारी होती, जेवण वगैरे सगळं फ्रीमध्ये अरेंज केलं होतं. आणि त्यांचं काही नव्हतं की बाबा माझी कुठली ॲडव्हर्टाईज करा की काय करा, असं काहीच त्यांचं म्हणणं नव्हतं. इतकं आतल्या म्हणजे स्वच्छ मनाने त्यांनी मला मदत केली होती. तर ते मला म्हणले होते की तुम्ही कधी पण जैसलमेरला गेला तर माझं हॉटेल आहे, तर त्या हॉटेलला नक्की जावा तुम्ही. मी तुमची फ्रीमध्ये राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करतो. तर मित्रांनो बघा आता जेवण आलेलं आहे माझ्यासाठी आणि मी AC रूममध्ये आता आणि फ्रीमध्येच आहे म्हणजे थोडक्यात. तर मित्रांनो ते मला म्हणले नव्हते की तुम्ही माझे कुठला ॲड्रेस द्या किंवा काय करा, पण मला मित्रांनो मनापासून वाटलंय की इतका माणूस सच्चा आहे दिलाचा, तर त्याचा तुम्ही कधी आला तर ह्या माणसापाशी राहावं अशी माझी इच्छा आहे. तर ह्यांचं वाशिफा हॉटेल म्हणून आहे ह्याच्यामध्ये जैसलमेर सिटीमध्ये. मी इथं नाव पण टाकल, कॉन्टॅक्ट नंबर पण टाकल. आणि तुम्ही जर इकडं गेला ते थार डेझर्टला, सॅम डेझर्टला म्हणजे जिथं रेगिस्तान आहे तिथं गेला ना तर थार रिसॉर्ट म्हणून आहे, त्याचा पण मी कॉन्टॅक्ट नंबर टाकाल. तर मित्रांनो तिथं गेल्यावर नक्की थांबा, कारण माणूस एकदम भारी आणि खरंच मदत केली त्यांनी मला, मनापासून मदत केली, कुठल्याही रिटर्नची अपेक्षा न करता मदत केली. त्यामुळं मला व्हिडिओ बनवूशी वाटला. मित्रांनो तर आपण रामगडमध्ये पोहोचलो होतो. तिथं नाही एक कॅनल लागला होता. तो कॅनल नाही पंजाब व राजस्थानमध्ये आला होता. त्या कॅनलमुळंच नाही राजस्थानमध्ये पिण्यासाठी गोड पाणी तयार होतंय. म्हणजे नाहीतर राजस्थानची जी भूगर्भात पाणी म्हणजे जमिनीखालचं पाणी ते सगळं खारट आहे, ते पिण्यायोग्य पण नाही आहे, माणसाच्या काही जनावरांच्या पण पिण्यायोग्य नाही आहे. त्यामुळं ह्या कॅनलमुळं राजस्थानच्या रेगिस्तानमध्ये प्यायच्या पाण्याची सोय झालेली. मित्रांनो अजून एक काय झालं, रामगड
मला नंतर न कळलं रामगड येथे शोले पिक्चरची शूटिंग झाली होती. कितने आदमी थी, एक नंबर कंटेंट झाला असता तिथं, ते माझ्या लक्षात आलं नाही. वारं पण लई सुटलं होतं बेकार, आणि मी विचार पाहिजे होतं कोणाला काय रामगडमध्ये फिरण्यासाठी, तर तो पॉईंट राहिला. ह्याची मनात जरा खंत आहे, बाकी काही नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.